भूताचा. गणपत 1 नंबर पेशंटला गोळ्या दिल्या ना? हो. अरे पेशंट कुठे गेला? काय माहिती? अरे ते बघा तिथे. नाही मम्मा सोडा मला. हे शरीर माझं नाही. या शरीरात मला राहायचं नाहीये. मला या शरीरात राहायचं नाही. हे इंजेक्शन मला देऊ नका. मी वेडा नाहीये. हे शरीर माझं नाहीये. हे शरीर माझं नाहीये. खूप जुना वाडा आहे ना? खूप जुना आहे. या वाड्याचा मूळ मालक कोण हे मला सुद्धा माहित नाही. स्वातंत्र्यानंतर हा वाडा ब्रिटिशरने माझ्या आजोबांना गिफ्ट म्हणून देऊन टाकला. बक्षीस म्हणून एवढा मोठा वाडा. ग्रेट. तेव्हा ठीक होतं. तेव्हा आमचं एकत्र कुटुंब होतं. पण आता काकूशिवाय इथे कोणीच राहत नाही. तिला किती वेळा सांगितलं माझ्याबरोबर मुंबईला चल, पण ती ऐकतच नाही. म्हणून मला तिला इथे भेटायला यावं लागतं. तिची खूप काळजी लागून राहिली आहे ग. बरंच वय असेल नाही त्यांचं? आणि आता तब्येतही ठीक नसते. आणि मलाही आता सारखं सारखं इथे येणं शक्य नाहीये ग. मी एक नर्स शोधत होतो म्हणून तुला इथे घेऊन आलो. चल, माझ्या काकूंची तुझी ओळख करून देतो. काकू, ही नमिता. नमस्कार काकू. नाही, काकूंची तब्येत ठीक नसते ना. आणि स्वतःच्या विचारात मग्न असले की इतर कोणाकडे लक्ष जात नाही त्यांचं. नाही म्हणजे वयोमानानुसार असं होणं स्वाभाविक आहे. पण मग यांच्या जेवणाचं काय? नाही म्हणजे या इथे एकट्याच दिसतायत म्हणून. नाही, म्हणजे आहे ना, बाई आहे जेवण करायला. पण ती सध्या गावी गेली आहे. 2 दिवसांनी येईल परत. पण असे काकूंना आता जास्ती जेवण जात नाही. चल निघूया. येतो काकू. ही रूम बंद का आहे? स्टोर रूम आहे ना, म्हणून बंद असतं. नाही मग असं खजिना असल्यासारखं टाळं का लावून ठेवलंय? अगं तुला जुन्या लोकांची सवय माहिती आहे ना, प्रत्येक वस्तू त्यांना खजिन्याप्रमाणेच असते म्हणून. बरोबर आहे.
तू इथे राहायला तयार आहेस ना, काकूंना सांभाळायला? हो, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी उद्या सामान घेऊन येईन. गुड. चल ना. तू इतका मोठा निर्णय घेण्या अगोदर मला एकदा विचारावं असं तुला नाही वाटलं? श्याम प्लीज, तू रागवू नकोस. अरे राहुलने चांगली ऑफर दिली म्हणून मी एक्सेप्ट केली, आणि हे सगळं इतके अचानक घडलं की. ठीक आहे, तू सगळ्या गोष्टींचा नीट विचार केलायस? हे बघ, आता काहीतरी ऍडजस्टमेंट तर करावी लागणारच ना. श्याम, अरे सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येतं रे, पण पैशाचं नाही आणता येत. हे बघ, आपण आहे ना सध्या आपल्या जॉबला प्रेफरन्स देऊया. आणि अरे आपल्याला लग्न करायचंय ना, त्यासाठी आपल्याला पैशांची गरज आहे. आणि तुला माझी आठवण येईल तेव्हा येत जाणं अदनमधनं भेटायला. नमिता, आजपासून काकूंना सांभाळायची जबाबदारी तुझी. जेवण बनवायला उद्या किंवा परवा बाई येईल, तोपर्यंत जरा त्रास घे. त्रास काय त्यात? नाही म्हणजे घरी मीच बनवते जेवण. अरे हो, महत्वाचं सांगायचं राहून गेलं. काकूंच्या जेवणात चुकूनही मीठ टाकू नकोस. हं? तिला मिठाची ॲलर्जी आहे. नाही म्हणजे काकू दररोज अळणी जेवण जेवतात? डॉक्टरांनी पथ्य पाळायला सांगितलंय, नाहीतर तिला काही इजा होऊ शकतो. डोंट वरी, आय विल टेक केअर ऑफ हर. चल, मी निघतो. उद्या ऑफिसमध्ये मीटिंग आहे. ठीक आहे. ओके, टेक केअर. बाय. बाय.
नमिता, श्याम, श्याम, काय प्रशस्त वाडा आहे ना. वा, या वाड्याचा जो मालक असेल तो खरंच किती नशीबवान असेल नाही. तू इतक्या लांबून फक्त वाडा बघायला आलाय? हो, ऐक ना. हो, अच्छा, या त्या राहुलच्या काकू वाटतं. नमस्कार काकू. जेवण तूच बनवतेस वाटतं. अरे नाही, म्हणजे बाई आहे जेवणाला, पण सध्या तरी मीच बनवते. नाही, आणि त्यातून काकूंसाठी वेगळं करावं लागतं. त्यांना मिठाची एलर्जी आहे ना. त्यांच्या गळ्यात ही चावी कसली ग? काय माहित, कुणाच ठाऊक. हे चल, मी तुला रूम दाखवते. तू फ्रेश होऊन घे. चल. काही म्हणू, वाडा खूप छान आहे. काय रे, असा थांबलास का? काय नाही, हे रूम बंद असते का? हा, स्टोर रूम आहे ती. अच्छा. नमिता, काकूंच्या गळ्यात जी चावी होती ती टाळायचीच असणार. असे ना का, आपल्याला काय करायचंय? चल तू, चल. मला वाटतं तुला या वाड्यामध्ये जास्त दिवस नाही राहायला लागणार. का? तुझी ती काकू आहे ना, ती कधी टपकेल. हे काही काय बोलतोयस? आणि काय रे, मला इथे येऊन 2 दिवस होत नाहीत तोपर्यंत लगेच भेटायला आलास? ते काय ना, मला कोणीतरी काहीतरी म्हणालं होतं की तुला माझी कधी आठवण आली की येत जा. मला तुझी आठवण आली, मी आलो. मला तर खूप झोप येते, मी झोपतो. ए हॅलो, ही माझी रूम आहे, मी इथे झोपणार आहे. मग झोप ना, तुला कोणी अडवलं? आपलं लग्न व्हायचंय अजून, तेव्हा उठ आणि दुसऱ्या रूम मध्ये जा. झोपू दे ना ग. उठ आणि जा. ऐक ना, तुला माहितीये का, हा वाडा आहे ना, हा दिवसा जेवढा सुंदर दिसतो ना, तेवढाच रात्रीचा भयानक वाटतो. मला तर वाटतं इथल्या प्रत्येक रूम मध्ये ना एक एक भूत असणार. काय आहे ना, तुझ्या रूम मध्ये जाशील ना, त्या रूम मधलं भूत तुला घाबरून दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट होईल. जा आता. नको ना ग. जा. नको ना. जा. नको ना. जा. बर ठीक आहे, मी जातो, पण नक्की जाऊ. जा. कन्फर्म? येस. ओके, गुड नाईट. गुड नाईट.
श्याम, नमिता, अरे काय झालं काय? आणि तू इथे काय करतोयस? आणि तू ही रूम कशी उघडलीस? तू काकूंच्या गळ्यातली चावी काढलीस ना? तुला नसते उपद्व्याप करायला सांगितलं होतं कोणी? नमिता माझं ऐकून तर घे. आणि काय ऐकून घे, ऐकून घे. तुझ्या या आगाऊपणामुळे ना माझी नोकरी सुद्धा जाणार आहे. तू उद्या सकाळी तू निघून जा. नमिता, हे बघ नमिता, या वाड्यात काहीतरी गडबड आहे. हे बघ, तू माझ्यासोबत चल. तुला आल्यापासून इथे काहीच गडबड जाणवली नाही का? मला ना तुझीच गडबड जाणवते इथे. तू निघ, इथे सगळं व्यवस्थित होईल. अगं पण राहुल, हा श्याम माझा होणारा नवरा काल मला भेटायला आला होता इथे. श्याम हे राहुल, या वाड्याचे मालक. हो, हा राहू. नमिता, तू मला न सांगता न विचारता कोणाला इकडे राहायला कशी काय बोलू शकतेस? हे माझं घर आहे, गेस्ट हाऊस नाही. सॉरी, मला माहित नव्हतं की मला इथे भेटायला कुणाला बंदी आहे. नाही, तसं नाही म्हणायचं होतं मला. पण यापुढे जर का कोणी येत असेल तर मला आधी सांगत जा. एनिवेज नमिता, मी निघतो. नमिता, मला या वाड्यासोबत या माणसामध्येही गडबड वाटते. तू माझं ऐक, माझ्यासोबत चल. नको काळजी करू. ऐक माझं, मी इथे व्यवस्थित राहील. तू तुझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट कर. हां, आणि अधनमधनं येत जाईल. म्हातारा, हा म्हातारा कोण आहे? नमस्कार पंडितजी. नमस्कार. बोला, कशाला बोलवलं तेवढ्या रात्री? पंडितजी, असंच काहीतरी महत्वाचं काम होतं. हे बघा, ही कसली पोथी? याच्यामध्ये काही संस्कृतमध्ये लिहिलंय. याचा अर्थ मला कळत नव्हता. तो मला सांगा ना प्लीज. ठीक आहे. ओम नमः कालरूपाय अयं भस्मी कुरु कुरु स्वाहा. 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 ओम नमः कालरूपाय अयं भस्मी कुरु कुरु स्वाहा.
तुम्ही दोघांनी माझे हे असं काय केलं? माझं शरीर का बदललं? हे माझं शरीर नाहीये. माझं शरीर मला परत द्या. माझं शरीर मला परत द्या. हे शरीर माझं नाहीये. मी या शरीरात कसं आलो? चुप 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 चुप. जर परत द्यायचं असतं तर तुला या शरीरात कशाला पाठवलं असतं? हे तुम्ही जे काय केलं ना, हे मी सगळ्यांना सांगेन. मी सगळ्यांना सांगेन. मी सगळ्यांना सांगेन. अरे बिंदास सांग, सगळे तुलाच वेडा म्हणतील. अरे भुजंग थांब, म्हातारा असाही मरायला टेकलाय. हा त्याला आधीच मारू नको. बस बस बस. भुजंग, तुला तर आता नवीन शरीर मिळालं, आता माझं काय? काले, गेली 500 वर्ष आपण शरीर बदलत आलोय आणि प्रत्येक वेळा मीच तुला नवीन शरीर आणून दिलंय. तू काळजी करू नकोस, या वेळा सुद्धा मी तुला एक झकास शरीर आणून देईन. पण जरा लवकर, मला त्या शरीराचा कंटाळा आलाय. अरे कुठे गेले हे? ही पोथी तुम्हाला कुठे मिळाली? का? यात काय लिहिलंय पंडितजी? यात अशी एक विद्या लिहिली आहे की जिच्या आधारे कोणताही आत्मा आपलं मूळ शरीर बदलू शकतो. म्हणजे 2 आत्मे एकाच वेळी आपल्या शरीराची अदलाबदल करू शकतात. व्हॉट? दिस इज हॉरिबल. याच्यात त्याचा विधी लिहिलाय? हो. अमावस्येच्या रात्री जी 2 शरीरं अदलाबदल करायची आहेत त्यांना समोरासमोर बसवून त्यांच्यामध्ये आरसा नसलेली एक फ्रेम ठेवायची, मोठी. आणि त्यानंतर ह्या पोथीतले संस्कृत मंत्र म्हणायचे. म्हणजे त्या वाड्यामध्ये नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम. कुठला वाडा? काय झालं? काय नाही, याच्यामध्ये हे सगळं थांबवण्याचा काही उपाय लिहिलाय? उपाय तर नाही लिहिला. एक गोष्ट आवर्जून सांगितलेली आहे. काय? शरीर बदललेल्या आत्म्याला मीठ अजिबात चालत नाही. मिठाची त्याला ॲलर्जी आहे. नाही, आणि त्यातून काकूंसाठी वेगळं करावं लागतं. त्यांना मिठाची ॲलर्जी आहे ना. मीठ त्याच्या जवळ जरी नेलं तरी त्याला त्रास होऊ शकतो. अच्छा, म्हणजे काकू सुद्धा. मला नमिताला वाचवायलाच हवा. मी तुला किती वेळा सांगितलंय रात्री या शरीरातून बाहेर पडत जा, नाहीतर नमिताला संशय येईल. भुजंग, मला कंटाळा आलाय त्या शरीराचा. घुसमटल्यासारखं होतंय. तुम्हाला नमिताच्या शरीरात का पाठवत नाहीस? का तो शांतीला घेऊन जायची वाट बघतोयस? तो गेला, तो परत नाही येणार. तो कधीही परत येऊ शकतो. त्याला काहीतरी संशय आलाय. त्या दिवशी तो आपल्या खोलीत आला होता. काय? आपल्या रूम मध्ये? त्याला चावी कशी काय मिळाली? मी नमिताच्या खोलीत होते तेव्हा त्याने घेतली. अगं मग तू त्याला मारून का रे टाकलास? त्याला मारणारच होते मी, पण नमिता मध्ये आली. आज रात्रीच हे अनुष्ठान पूर्ण करायला हवं, अशी आज अमावास्या आहे.
ठीक आहे, आज रात्रीच मी तुला नवीन शरीर देतो. तू राहुलचं घेतलंस तसं? आता कोण आलं कलमडायला? बोल, कोण आहेस तू? इथे कशाला आलास? हे बघा, मी तुम्हाला सगळं सांगतो, पण मला सांगा तुम्ही कोण आहात? आणि आणि माझ्याकडे एक पुस्तक आहे, त्याच्यात तुमचा फोटो कसा? थांबा, मी तुम्हाला ते पुस्तक दाखवतो. एक मिनिट हा. हे बघा, हे ते पुस्तक. हे पुस्तक तुझ्याकडे कसं आलं? म्हणजे तू सुद्धा त्या लोकांना सामील दिसतोस? नाही नाही, मी या लोकांना सामील नाहीये. बघा, ऐका माझं, माझी होणारी बायको आहे नमिता, ती यांच्या तावडीत सापडली. मी तिला सोडवायला आलोय हो. ऐका माझं. अच्छा, म्हणजे आता कालीला शरीर बदलायचं तर? म्हणजे पुस्तक? पुस्तक कुठे गेलं? पुस्तक कुठे गेलं? पुस्तक कुठे गेलं? हे बघ, पुस्तक मिळालं नाही ना काहीच होऊ शकणार नाही. ते पुस्तक इथून बाहेर नेलं गेलं होतं, पण काय? पण ते परत आणलं गेलं, आणि यावेळी ते या वाड्यातच. राहुल, एकदा हे शरीर देऊन आम्ही चूक केली होती, पण आता ती चूक मी सुधारणार आहे. आणि श्याम, त्या दिवशी नमिता आली म्हणून तूही वाचलास माझ्या तावडीतून, पण आता मी दोघांनाही जिवंत सोडणार नाही. आधी तुला कोण वाचवतंय ते बघ.
कुठे गेली? शरीर बदलणाऱ्या आत्म्यांना मिठाची अलर्जी आहे असं या पुस्तकात. पुस्तक 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 कुठे गेलं? अरे ती घेऊन गेली असेल. अरे ते मंत्र वाचण्याच्या आत नमिताला आपण वाचूया. चला. ओम नमः काल रूपाय अयं भस्मी कुरु कुरु स्वाहा. ओम नमः काल रूपाय अयं भस्म कुरु कुरु स्वाहा. ओम नमः काल रूपाय अयं भस्म कुरु कुरु स्वाहा. ओम नमः काल रूपाय अयं भस्म कुरु कुरु स्वाहा. ओम नमः काल रूपाय अयं भस्म कुरु कुरु स्वाहा. नमिता 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 उठ. नमिता तू ठीक आहेस ना? श्याम, तू इथे काय करतोयस? आणि मी इथे कशी काय आले? नमिता मी तुला सगळं नंतर सांगतो. काका त्याला उचलायला मला मदत करा. आपण काकूंना उचलूया. चला. श्याम, ते आधी पुस्तक घे आणि त्यातला मंत्र म्हणण्यास सुरुवात कर. वाच. ओम नमः काल रूपाय अयं भस्मी कुरु कुरु स्वाहा. ओम नमः काल रूपाय अयं भस्मी कुरु कुरु स्वाहा. ओम नमः काल रूपाय अयं भस्मी कुरु कुरु स्वाहा. ओम नमो काल रूपाय अयं भस्मी कुरु कुरु स्वाहा. ओम नमो काल रूपाय अयं भस्मी कुरु कुरु स्वाहा. ओम नमो काल रूपाय अयं भस्मी कुरु कुरु स्वाहा. ओम नमः काल रूपाय अयं भस्मी कुरु कुरु स्वाहा. ओम नमः काल रूपाय अयं भस्मी कुरु कुरु स्वाहा. ओम नमः काल रूपाय अयं भस्मी कुरु कुरु स्वाहा. ओम नमः काल रूपाय अयं भस्मी कुरु कुरु स्वाहा. ओम नमः काल रूपाय अयं भस्मी कुरु कुरु स्वाहा. राहुल मला माफ करा. मला माफ करा. मी असं परत करणार नाही. कृपा करून मला माफ करा. कित्येक वर्ष तू हेच करत आलायस. कितीतरी लोकांचं जीवन बर्बाद केलंयस तू. आता तू इथेच सडत राहीस. तुझी शिक्षा आहे. श्याम, आत्ताच्या आता हे पुस्तक जाऊन टाक. नको नको, पुस्तक जाळ नको. अरे पुस्तक जाळ नको. अरे जाळून टाक हे पुस्तक. अरे पुस्तक जाळ नको. पुस्तक जाळ नको. अरे नको 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 नको. आता तू मेंटल हॉस्पिटलमध्ये सडत राहा. हीच तुझी शिक्षा आहे. थँक्स श्याम. अरे थँक्स कशाबद्दल? नाही, तू इथे आला नसतास तर कदाचित मला माझं शरीर मिळालं नसतं. अरे इट्स ओके राहुल. श्याम, नाही म्हणजे आतापर्यंत इथे जे काय घडलंय त्याची कल्पना मला आली आहे. आय एम सॉरी. नाही म्हणजे तुझं ऐकलं असतं तेव्हाच तर मग मी इथे आले नसते आणि मग इतकं सगळं घडलंच नसतं. इट्स ओके. असं म्हणू नका. तुम्ही इथे आला नसतात तर आजही मी माझ्या शरीरासाठी यांच्याकडे भीक मागत राहिलो असतो. आम्ही मात्र निमित्त. चला निघूया. चला.